अंगा खांद्यावर अभिमानाने मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा, त्या रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे घाटी, घाटी म्हणजे मराठी महाराष्ट्रीय, आणि त्याला त्याच्याच राज्याच्या राजधानीत तुम्ही राहू देणार नाही. अरे बाबा सुन ना, ये रांगा वांगा हमको नहीं पता, जाना भाई इधर से जाना प्लीज. मुंबईमध्ये ना यांची मुजरी खूप वाढत चालली आहे. लाज नाही वाटत हे सांगताना? लाज नाही वाटत? ही मुजोरी, हा उन्मत्तपणा यांच्या रक्तात आला कसा? बेपारी बेपारी म्हणून यांना आसरा दिला, यांच्या कारखान्यात कामगार म्हणून स्वतःचं रक्त सांडलं, यांच्या पेढ्यांवर काळ्यांवर माथाणी म्हणून राब राब राबला, पण मराठ्यांचा तणका दाखवलात का यांना कधी? अरे आपल्याच भूमीत येऊन हे मालक झाले आणि आपण चाकार का नाही जिद्द दाखवली मालक व्हायची? 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई मिळाली, आणि त्याच मुंबईत असे लाचार कसले होत आहे, हात कसले जोडताय? तुकोबारायांचा नाठाळ्याच्या माथी काठी मरणारा मराठी कुठे आहे? घाटी कुठे आहे? माझा मराठी माणूस आहे ना, तो सहनशील आहे, पण त्याच्या सहनशीलतेचा अंत बघून नका. या माझ्या महाराष्ट्रात देशभरातून उदरनिर्वाहासाठी लोक येतात. गुजराती येतात, बंगाली येतात, उत्तर भारतातून येतात, दक्षिण भारतातून येतात. तेव्हा आम्ही त्यांना त्यांचा समाज विचारत नाही, तर त्यांचं माणूस म्हणून स्वागत करतो आम्ही. का? तर आमच्या महाराष्ट्राचं मन खूप मोठं आहे, आमचं काळीज खूप मोठं आहे. आतापर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळे एकोप्याने आनंदाने राहत होते. पण तुमच्यासारखे काही मोजके नतद्रष्ट आहेत की जे समाजामध्ये तेढ निर्माण करतात. एक गोष्ट सांगतो, ऐकायची. एकदा एक माकडीन पिला सकट पुरात सापडली. पुराचं पाणी जसं वाढत गेलं तसं तिने पिलाला कमरेवर घेतलं, मग खांद्यावर घेतलं, मग डोक्यावर घेतलं, स्वतःच्या चवड्यांवर उभी राहिली. पण पाणी जसं तिच्या नाकातोंडात जायला लागलं ना, पिलाला खपकन तिने पायाखाली घेतलं आणि जीव वाचवला स्वतःचा. अरे तुम्ही तर या माझ्या मराठी माणसाची पोरं पण नाही आहात, त्यामुळे थांबा. माझ्या मराठी माणसाच्या डोक्यावर बसाल ना, तर खपकन पायाखाली खेचतील आणि सह्याद्रीच्या छाव्याची असली नख दाखवतील तुम्हाला. आणि तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, 105 हुतात्म्यांचं बलिदान डोक्यात खिळे ठोकून बसवा. आणि हा जो भगवा झेंडा आहे ना, हा हातात नका मिळव, इथे ठेवा, इथे तुमच्या मनात, तुमच्या रक्तातून धमण्यातून व्हायला पाहिजे हा भगवा रंग. मग काय करणार? चुकलं माझं, खरंच चुकलं. देसाई तू टेन्शन घेऊ नको, हा तुला पोझिशन देतो. चल चला. चुकलं माझं.